विनायकं गुरुरनौमि ताकरे नाम विस्मृतम् ईशान्त्यर्णसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रताप विलसत वचनामृतञ्च अद्वैत भाव पटुताहित बुद्धिरश्च ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एवं श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं. जेने भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले मग आत्मस्वरूपी गातले हरोनिया. जेने भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले मग आत्मस्वरूपी गातले हरोनिया. ज्ञानेश्वरी ग्रंथावरील दुसऱ्या अध्यायातील ओवी आहे. या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज नरध्यात आलेल्या जीवाला उपदेश करत आहेत. माऊली म्हणतात की जे जे जीव मनुष्य देहाला प्राप्त झालेले आहेत त्यांना शब्दही कळतो आणि शब्दाचा अर्थ देखील कळतो. आणि जी मनुष्य देहात बुद्धी भगवंतानं प्रदान केलेली आहे तर त्या बुद्धीमध्ये विवेक करता येतो आणि त्या विवेकानं जे काही आपला हरवलेला आत्मभाव आहे तर त्या आत्मभावाला आपल्याला प्राप्त होता येतं. मग असं या ओवीमधून ज्ञानेश्वर महाराज उपदेश करत आहे. तर ओवीला चिंतन करण्यापूर्वी या रघुकुल फाउंडेशन संचलित वशिष्ठ गुरुकुल श्री रघुनाथ फाउंडेशन संचलित वशिष्ठ गुरुकुलचा वर्धापन दिन, प्रथमतः वर्धापन दिन कालच साजरा करण्यात आलेला आहे. तर या कार्यक्रमामध्ये खूप काही अशा महाराज मंडळींची उपस्थिती लाभलेली निदर्शनास आलेली आहे. पण मी मला अभागी समजतो, कारण अशा आनंदमय वातावरणात आनंदमय क्षणामध्ये मी माझी हाजरी लावू शकलो नाही. म्हणून मी प्रथमतः आपल्या सर्वांचं ऋणी आहे आणि दिलगिरी व्यक्त करत आहे की आपल्या या गुरुकुलचा कार्यक्रम 1 वर्षापासून चालू होऊन सर्व काही आपण एकमेकांमध्ये साधक मंडळींना, महाराज मंडळींना एकत्र केलेला आहे आणि एकत्र करून हा जो सर्व परिवारानं आपला वसा जागृत केलेला आहे आणि हा वसा घेऊन सतत कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवून आपण आनंद प्राप्त करत आहोत. आणि कालच्या 26 तारखेचा जो पहिला वर्धापन दिन आहे तर त्या वर्धापन दिनाचे फोटोज मी प्रत्यक्ष आज पाहणी केली असता खरोखरच मला खूप असा आनंद झालेला आहे. कारण माझ्या मनात दुःख निर्माण झालं, कारण खूप बरेच दिवसापूर्वीपासून आपण या वशिष्ठ गुरुकुलांच्या सहवासामध्ये आहोत. पण एक वेळचा जो आनंद आहे तर तो आनंद मला लुटता आलेला नाही. म्हणून मी थोडं खेद व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे मी इथं मनपूर्वक इथं आभार मानतो आणि मी माझी दिलगिरी व्यक्त करत आहे. तो प्रत्यक्ष भेटीचा दिवस होता.
म्हणजे हा आता भेटीचा आपण दिवस असं असं मोबाईलवर म्हणतो. आहोत, पण तो प्रत्यक्ष भेटीचा दिवस होता. हा. हं. पण माझी हाजरी न लागल्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करत आहे. तर आजच्या या विषयाला अनुसरून आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करत आहोत. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जेणे भ्रांतीपासून हिरतले. माऊली भ्रांती म्हणतात. भ्रांती म्हणजे काय, असा जर आपल्याला प्रश्न उपस्थित झाला, हे पहा, भ्रांती म्हणजे जशाच तसं न कळणं आणि काहीतरी वेगळ्या रूपानं कळणं, यालाच भ्रांती असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण कोण आहोत याच यथार्थ ज्ञान नसणं आणि दुसऱ्याच आपण याचा आपल्याला विसर पडलेला आहे. आणि या विसरामध्ये आपण देह नसताना देखील या देहाला आपण मी असं म्हणत आहोत. हीच खरी मुळात जीवाला झालेली भ्रांती आहे. आपलं स्वरूप काय आहे, तर या स्वरूपाची ओळख आपल्याला राहिलेली नाही. मग आपलं स्वरूप आपण बाजूला सारलं आणि भ्रांतीमध्येच काय केलं की या शरीराशी जीवानं तादात्म्य केलं आणि जीव या शरीरालाच मी 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 असं म्हणत राहिला. हीच जीवाला झालेली भ्रांती आहे. बरे, कधीपासून भ्रांती झाली असा जर आपण विचार केला तर अनादी कालापासून जीवाला भ्रांती झालेली आहे. मग कारण की अनादी कालापासून जीवाला आपलं मी कोण आहे याच यथार्थ ज्ञान नाही. मग जोपर्यंत जीवाला मीच यथार्थ ज्ञान होत नाही तोपर्यंत भ्रांती निवृत्त होत नाही. म्हणून भ्रांती निवृत्त होण्याकरिता जीवानं काय करायला पाहिजे की सद्गुरूच्या सानिध्यात जायला पाहिजे. आपलं जे काही मन आहे तर अनादी कालापासून हे मन विषयाच्या संस्कारानं मलिन झालेलं आहे. आणि असं मलिन झालेलं मन स्वच्छ करायचं म्हटलं तर सद्गुरूकडे गेल्याशिवाय आपल्याला ते स्वच्छ करता येणार नाही. म्हणून असं मलिन झालेलं मन अनादी कालापासून जीवाच्या ठिकाणी आहे आणि कोण्याही देहात जरी जीव गेला तरी मन तेच आहे. मन एकच असतं. प्रत्येक जीवात काय होत असतं की ज्या वेळेस देह पडत असतो आणि त्या देहातून परत जे काय सूक्ष्म देह असतो तो सूक्ष्म देह निघून जात असतो. तर सूक्ष्म देह हा तो पूर्वीचाच असतो, पण त्या सूक्ष्म देहाला स्थूल देह प्राप्त होत असतो. म्हणून मन हे पूर्वीच आहे आणि तेच मन अनादी कालापासून संस्कारानं विषयाच्या काय मलिन झालेलं आहे. मग जोपर्यंत मन मलिन असतं तोपर्यंत आपल्याला परमार्थ पाहिजे तसा यथार्थ करणं अशक्य असतं. म्हणून परमार्थ करायचा म्हटलं तर आपल्याला सद्गुरूच्या सानिध्यातच परमार्थ केला तर तो फलीभूत होत असतो. आणि मनानं जर परमार्थ केला तर मग महाराज म्हणतात की मनोमार्गे गेला तो तेथेची मुक्कला. मनानं जर आपण परमार्थ केला तर आपण यशस्वीरित्या परमार्थामध्ये होऊ शकणार नाहीत. कारण की मनानं परमार्थ केला तर तो मध्यंतरीच तो लटकू शकतो, परिपूर्ण अवस्थेला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून परमार्थ करावा तर सद्गुरूच्या किंवा संतांच्या संगतीत परमार्थ करावा. म्हणून तर इथं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला म्हणतात, ही जी जीवाला अनादी कालापासूनची जी काही भ्रांती झालेली आहे, मग मी कोण आहे याचीच जीवाला ओळख नाही. म्हणून जीवाला वाटतंय की आपण कशातून तरी सुख प्राप्त करावं. मी कोण आहे करावा कारण विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. हा
मी आहे कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मग मी जोपर्यंत मीची आपल्याला ओळख होत नाही तोपर्यंत आपली भ्रांती निवृत्त होऊ शकत नाही. म्हणून भ्रांती निवृत्त करण्याकरिता आपल्याला सद्गुरूच्या सानिध्यातच जावं लागल. कारण सद्गुरूच्या सानिध्यात गेल्याशिवाय आपलं मन किंवा अंतःकरण हे स्वच्छ होऊ शकत नाही. कारण जीवाला वाटतं की आपण कोणत्या तरी विषय प्राप्त करावा आणि त्या विषयाच्या द्वारे आपण सुख प्राप्त करून घ्यावं, विषय सेवन करावेत. मग जे काही 5 विषय सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये, तर 5 विषय म्हटलं की शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. मग जीवाला वाटतं की या 5 विषयाचा मी जर भोग घेतला तर या 5 विषयापासून मी सुख प्राप्त करून घेऊ शकतो, अशी जीवाला भ्रांती झालेली आहे. म्हणून जीव काय करत आहे की पहा, विषयाकड सारखी ओढ जीवाची विषयाकड आहे. पण जीवाला माहित नाही की विषयाकड जरी ओढ असेल तरी विषयामध्ये सुख नाही, हे जीवाला अजिबात माहिती नाही. म्हणून तो जीव सतत सुखाची अपेक्षा करून विषयाकड फिरत आहे, इंद्रिय घेऊन विषयाचं सेवन करत आहे. पण हातामध्ये काय पडतं? जरी विषय सेवन केले जीवानं तरी हातामध्ये दुःखच पडतं. दुःखाशिवाय कशाचीच प्राप्ती होत नाही. कारण विषय हे अनित्य आहेत, जड आहेत आणि दुःखरूप आहेत. मग जर या विषयात जर सुख असत तर महाराज म्हणतात मग 5 विषयात 5 प्राण्यांना आपला प्राण गमावा लागला नसता. म्हणून या विषयामध्ये सुख नाही. कारण विषय म्हटलं की दुःख रूप आहे, विषयाचं स्वरूपच दुःख आहे. पहा, जीव ज्या ज्या विषयाकड भोग प्राप्तीसाठी गेलेला आहे, तर जसे त्या 5 विषयामध्ये जे काही 5 प्राण्यांनी आपला प्राण गमावलेला आहे. थोडक्यात जर बोलायचं ठरलं तर शब्द विषय आहे. तर शब्द विषयामध्ये हरणाला आपला प्राण गमावा लागला. हरण वनामध्ये फिरत असताना एक पारधी आलेला असतो आणि त्या पारध्यानं आपल्या बासरीमधून असा मधुर आवाज काढलेला असतो, स्वर काढलेला असतो. आणि तो स्वर एवढा मोहक असतो की ते हरिण त्या शब्द या विषयामध्ये एवढं मोहमुक्त होत असतं की त्याला बाकीची कुठलीच आठवण राहत नसते, एवढं मोहित झालेलं असतं. मग त्याच वेळेस तो पारधी काय करत असतो की आपलं जाळं लावत असतो आणि त्या हरणाला पकडत असतो. मग त्या हरणाला पकडल्यानंतर शेवटी त्या हरणाला आपला प्राण गमावा लागतो. तो पारधी काय त्याला पाळण्यासाठी ते घेऊन जात नाही, तर त्याची ती शिकार केलेली असते. म्हणून शब्द विषयामध्ये हरणाला प्राण गमावा लागला. याच्यानंतर स्पर्श विषय आहे. तर स्पर्श विषयामध्ये हत्तीला देखील प्राण गमावा लागला. कारण जंगलामध्ये काही लोक हत्ती पकडत असतात, तर त्यावेळेस त्या जंगलामध्ये ते खड्डा करत असतात, खूप मोठा खड्डा करतात. आणि त्या खड्ड्यामध्ये काय करतात की एक लाकडाचीच हत्तीन तयार केलेली असते आणि ती लाकडाची हत्तीन त्या खड्ड्यामध्ये ठेवलेली असते आणि त्या खड्ड्यामध्ये वरून झाडाचे फाटे वगैरे टाकलेले असतात. मग जंगलामध्ये दुरून हत्ती येत असतो आणि हत्ती काय करतो की त्या हत्तीनीला पाहून स्पर्श विषयाचा भोग घेण्यासाठी तो त्या हत्तीनेकडे जातो. जसं त्या हत्तीनीच्या जवळ जातो त्याच क्षणी तो त्या खड्ड्यामध्ये तो हत्ती पडत असतो. मग ते लोक येतात, त्या हत्तीला पकडतात, त्याचे दात वगैरे काढतात आणि त्याला जिवंत असा गत प्राण होत असतो तो हत्ती. म्हणजे शब्द विषयात हरणाला प्राण गमावा लागला, स्पर्श विषयामध्ये हत्तीलाही प्राण गमावा लागला. आणि रूप विषय आहे.
रात्री आपण घरामध्ये दिवा लावला तर त्या दिव्यावरती पतंग काय करत असतो की अशी झडप घालत असतो. त्या पतंगाच्या रूपाला एवढा तो त्या दिव्याच्या रूपाला तो एवढा पतंग भुललेला असतो की त्या दिव्यावरती तो झडप घालतो आणि जशी तो झडप घालतो त्याच क्षणी त्या दिव्याच्या ज्योतीला तो चिटकतो आणि तो गतप्राण होत असतो. म्हणजे शब्द विषयात हरिण गेला, स्पर्श विषयात हत्ती गेला आणि रूप विषयात सुद्धा पतंगाला आपला प्राण गमावा लागला. आणि रस विषय आहे. ज्यावेळेस पहा एखादा कोळी काय करत असतो, मासे पकडण्याकरिता गळ तयार करून सोबत घेत असतो आणि पाण्यामध्ये तो गळ सोडत असताना त्याला भाकरीचा तुकडा वगैरे काहीतरी असं आमिष लावत असतो आणि तो गळ त्या पाण्यामध्ये सोडत असतो. मग त्या आहाराच्या लालची पोटी, भुकेच्या लालची पोटी मासे काय करत असतात की त्या गळाकडे येत असतात आणि त्या अन्नाला सेवन करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच वेळेस तो गळाचा जो काही आकडा असतो तर तो आकडा त्या माशाच्या घशामध्ये अडकला जातो आणि तो कोळी त्या माशाला पकडतो. शेवटी त्या माशाला सुद्धा आपला प्राण गमावा लागतो रस विषयामध्ये. आणि शेवटचा जो गंध विषय आहे तर त्या गंध विषयामध्ये पहा कमळाचं फुल असतं, त्या फुलावरती दुरून एक भुंगा येत असतो आणि त्या फुलावरती बसत असतो आणि मकरंद सेवन करत असतो. शेवटी दिवस मावळतो, ते फुल उमललेलं फुल असं एक हे होत असतं, पाकळ्या ज्या बाहेर पसरलेल्या असतात तर त्या पाकळ्या अशा मिटत असतात, म्हणजे एकरूप होत असतात. तरी तो भुंगा मकरंद सेवन करण्यामध्ये मग्न झालेला असतो. शेवटी कमळ मिटत, हत्ती येतो आणि त्या कमळाचं फूल उपटतो, तो फूल खाऊन टाकतो आणि त्या फुलामध्ये असलेला जो काही भुंगा आहे मकरंद सेवन करण्यासाठी बसलेला असतो तर त्याला आपला प्राण गमावा लागतो. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध पाचही विषयामध्ये 5 प्राण्यांना प्राण गमावा लागला तरी 5ही विषय या मनुष्य देहातल्या जीवाच्या ठिकाणी आहेत. पहा मग हे 5 विषयात जर प्राण्यांना प्राण गमावा लागला तर हे 5ही विषय या मनुष्य देहातल्या जीवाच्या ठिकाणी आहेत. मग या मनुष्य देहातल्या जीवाला या विषयापासून सुखाची प्राप्ती कशी होऊ शकल? आणि जीव तर सतत या विषयामध्ये सुख पाहत आहे आणि विशेष सेवन करत आहे. मग हे जे काही 5 विषयात सुखाची तर प्राप्ती जीवाला झालेलीच नाही. मग जीवाला असं वाटतं की आपण सुखाची अपेक्षा करून 5ही विषय आपण भोगले तरी आपल्याला सुख प्राप्त झालेलं नाही. मग सुख नेमकं आहे कशात, असा प्रश्न जीवाच्या ठिकाणी उद्भवतो. मग जीवाला वाटतं की मी 5 विषय भोगले पण मला काही सुखाची प्राप्ती झालेली नाही. मग जीवानं काय होत असतं की जीव आपली जी काही दुःख आहे तर ते दुःख घेऊन जीव फिरत असतो. मग अशाच वेळी जीवानं काय करायला पाहिजे, दुःख निवृत्ती करिता सुखाची अपेक्षा आहे ना, तर मग दुःख निवृत्त करण्याकरिता सद्गुरु शिवाय पर्याय नाही. कारण सद्गुरु दुःखावर मात करून आपल्या स्वरूप स्थितीला प्राप्त झालेले आहेत आणि जीवाला देखील सद्गुरु आपल्या स्वतःच्या स्वरूप स्थितीला प्राप्त करत असतात. म्हणून जीवानं सद्गुरूला शरण जावं आणि सद्गुरूला शरण गेल्यानंतर तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवाता करावे दास्य सकळ. तर सर्वस्वी जीवानं सद्गुरूला अर्पण करून सद्गुरूची सेवा करावी आणि सेवा केल्यानंतर सद्गुरूला प्रसन्न करून घ्यावं आणि मग प्रसन्न केलं की मग आपलं जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न सद्गुरूच्या समोर मांडायचे. मग सद्गुरू ते प्रश्न ऐकून घेतात आणि शिष्याची जी काही अडचण आहे तर ते अडचण सोडवतात. मग सद्गुरू काय करतात की शिष्याला बोध करत आहेत. तू कोण आहेस असं विचारलं तर शिष्य म्हणतो मी देह आहे. मग वास्तव शिष्याचं स्वरूप देह नाही,
पण भ्रांतीमुळं त्याला वाटतं की मी देहच आहे. ही भ्रांती अनादी कालापासून जीवाच्या ठिकाणी झालेली आहे. मग हीच भ्रांती निवृत्त करण्याकरिता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे जे काही 5 विषय आहेत, तर या 5 विषयात जे काही आपलं मन सारखं रममाण झालेलं आहे, तर त्या 5 विषयातून हे मन काढायचं आणि गुरुच्या उपदेशाने काय करायचं, ते मन स्वच्छ असं धुवून काढायचं. पहा, कपडे जर मलिन झाले तर ते धुण्यासाठी आपण साबणाचा वापर करतो. पण जे काय आपलं मन आहे, तर ते मन अनादी कालापासून विषयाच्या वासनेनं मलिन झालेलं आहे. म्हणून हे मन धुण्यासाठी आपल्याला सद्गुरूच्या सानिध्यात आपण जर गेलो आणि गुरूंचा उपदेश जर आपण श्रवण केला, तर गुरुच्या उपदेशाने सुद्धा मन धुवून जात असतं. मनातल्या ज्या काही विषयाच्या वासना असतात, तर त्या विषयाच्या वासना देखील निवृत्त होत असतात. किंवा याच्या पुढे महाराज नेहमी सांगायचे, मन धुण्यासाठी नामस्मरण करावं. नामानं अंतःकरण शुद्ध होत असतं. पण अनादी कालाचं जे काही पाप करण्याचे ज्या काही अंतःकरणात वासना आहेत, तर त्या वासना नामस्मरणानं सुद्धा निवृत्त होत असतात. म्हणजे पाप जे आहे ते पाप सुद्धा निवृत्त होत असतं. मग असं जे काही पाप मिश्रित आपलं अंतःकरण मलिन झालेलं आहे, वासना मिश्रित आपलं अंतःकरण मलिन झालेलं आहे, तर हे मलिन अंतःकरण आपल्याला जर याची मलिनता घालवायची असेल, तर एक तर नामस्मरण करावं किंवा सद्गुरूच्या सानिध्यात जाऊन सद्गुरूचा उपदेश श्रवण करून घ्यावा. नामस्मरणाने अंतःकरण शुद्ध होतं आणि सद्गुरूच्या उपदेशानं देखील अंतःकरण शुद्ध पवित्र होत असतं आणि ते स्थिर देखील होत असतं. कारण जोपर्यंत विषय अनित्य आहेत, दुःखरूप आहेत, हे आपल्याला कळत नाही, तोपर्यंत विषयातून आपल्याला मन बाहेर काढता येत नाही. कारण मन त्याच्याशिवाय बाहेरच निघत नाही. कारण विषयाचं स्वरूप जोपर्यंत मनाला कळत नाही, तोपर्यंत मात्र मन त्या विषयातून बाहेर निघू शकत नाही. म्हणून मनाला सद्गुरू काय करत असतात की मनाला या विषयापासून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात. कारण मन हे विषयाला एकदम चिटकून राहत असतं. मग हे विषयातून मन फक्त बाहेर काढण्याकरिता विषयाचं स्वरूप करणं महत्वाचं असतं. म्हणून विषय कसे आहेत, तर विषय अनित्य आहेत, विषय जड आहेत, विषय दुःख रूप आहेत. असा बोध सद्गुरू शिष्याला करत असतात. मग असा बोध शिष्याला केल्यानंतर मग शिष्याला वाटतं की खरंच आपण 5 विषयाचा भोग घेतलेला आहे, पण 5 विषयातून आपल्याला सुखाची प्राप्ती झालेली नाही. मग खरोखरच सुख असेल कशात, तर मग सुखाची प्राप्ती करण्याकरिता जीवानं काय करायला पाहिजे की सद्गुरूच्या सानिध्यातच जायला पाहिजे. मग असं जीव सद्गुरूच्या सानिध्यात गेला, मग सद्गुरू उपदेश करत असतात. अरे तू देह नाहीस, तू इंद्रिय नाहीस, तू प्राण नाहीस, तू मन देखील नाही. असा सद्गुरूचा उपदेश जीवाला होत असतो. मग जीवाला वाटतंय की खरोखरच मी कोण असेल बाबा, की मी अनादी कालापासून या देहाला मी म्हणत आहे. खरोखर विचार केला तर देह हा उत्पत्तीवान आहे. देहाची उत्पत्ती झालेली आहे. देहाच्या ठिकाणी जे काही षड विकार आहेत, पण भ्रांतीमध्ये जीव ते षड विकार माझ्याच ठिकाणी आहेत असा अध्यारोप जीवानं स्वीकारलेला आहे. म्हणून जीवानं काय करायचं की जो काही अध्यारोप षडविकाराचा स्वीकार केलेला आहे, तर हे षडविकार म्हटलं की सद्गुरू म्हणतात हे जे काही षडविकार आहेत, तर हे देहाचे आहेत, हे तुझ्या ठिकाणी नाहीत. मग जे षडविकार देहाच्या ठिकाणी आहेत हे तुझ्या ठिकाणी नाहीत. म्हणून बा तू शिष्या, तू शरीर नाहीस. कारण शरीर उत्पत्तीवान आहे, तर तुझी उत्पत्तीच झालेली नाही. शरीराचा असतो जन्म झालेला, तर तुला वाटतं असतं की माझाच जन्म झालेला आहे.
पण शरीराच्या जन्मात तुझा जन्म झालेला नसतो. जन्म आहे शरीराचा. मग शरीरालाच बाल्य अवस्था प्राप्त झालेली आहे, शरीरालाच तारुण्य अवस्था प्राप्त झालेली आहे, शरीरालाच वार्धक्य अवस्था प्राप्त झालेली आहे. म्हणून जीवा हे शिष्या, या तिन्ही अवस्था शरीराच्या ठिकाणी आहेत, या तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाहीत. म्हणून तू या शरीराहून तू वेगळा आहेस. बर इतकंच नाही तर या शरीराची उत्पत्ती झालेली आहे, तुझी उत्पत्तीच झालेली नाही. कारण तू शरीर नाहीस, तू या शरीराचा साक्षी आहेस. या शरीराला जाणणारा तू या शरीराहून वेगळा आहेस. असं सद्गुरु शिष्याला स्पष्ट करून सांगतात. म्हणूनच सद्गुरूच्या सानिध्यात जीवानं जायलाच पाहिजे. कारण सद्गुरूच्या सानिध्यात गेल्याशिवाय जीवाला मी कोण आहे याची ओळख होत नाही. आणि जोपर्यंत मी कोण आहे याची ओळख होत नाही तोपर्यंत मात्र भ्रांती निवृत्त होत नाही. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज येथे म्हणतात की जेणे भ्रांती पासून हिरतले, या भ्रांतीतून ज्यानं मन आपलं बाहेर काढलं, या विषयामधून ज्यानं आपलं मन बाहेर काढलं आणि सद्गुरूच्या उपदेशाकडे जर मन लावलं तर मात्र मग भ्रांती निवृत्त व्हायला काहीच वेळ लागत नाही. म्हणून सद्गुरू म्हणतात की तू शरीर नाहीस, तू इंद्रिय देखील नाहीस. कारण इंद्रिय हे शरीर प्राप्त झाल्यानंतर एक एक इंद्रिय आलेलं आहे. जे येत असतं ते काही काळ राहत असतं आणि कालांतराने ते निघून जात असतं. मग एक एक इंद्रिय आले, ते काही काळ राहिले आणि कालांतराने ते नाश पावण्याच्या मार्गावरती आहेत. म्हणून ते देखील तू नाहीस, शरीर तू नाही, इंद्रिय तू नाही. कारण इंद्रियाची उत्पत्ती झालेली आहे, तुझी उत्पत्ती नाही. तर या इंद्रियाला जाणणारा, या इंद्रियाहून तू वेगळा आहेस. म्हणून तो महाराज नेहमी म्हणायचे की जे जे आपल्याला कळण्यात येतं, जे जे आपल्याला जाणण्यात येत असतं ते आपलं स्वरूप नसतं, त्याहून आपण वेगळे असतो. म्हणून आपल्याला देह जाणण्यात आला म्हणून आपण देह नाही. आपल्याला इंद्रिय जाणण्यात आले, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, मन, हे सर्व आपल्याला जाणण्यात यायले, पण आपण ते नाहीत. आपण कर्मेंद्रिय नाहीत, आपण ज्ञानेंद्रिय नाहीत, आपण मन देखील नाहीत. कारण मन सुद्धा आपल्याला जाणण्यात आलं. बालपणीचं मन कसं होतं, वेगळंच होतं. तारुण्यातलं मन वेगळंच होतं. वार्धक्यातलं मन वेगळंच होतं. मनामध्ये सतत बदल आहे आणि जे जे बदलत असतं ते आपलं स्वरूप नसतं, ते आपल्याहून वेगळं असतो. आपण त्याची साक्षी असतो. मग असा उपदेश सद्गुरु या शिष्याला करत असतात. मग असं देह मी नाही, इंद्रिय मी नाही, प्राण मी नाही, मन मी नाही. कारण मन सुद्धा बदलत असतं आणि जे जे बदलत असतं ते आपलं स्वरूप नसतं, आपण त्याहून भिन्न असतो. म्हणून हे सर्व जे जे जाणण्यात आलं ते आपण नाहीत, हाच उपदेश सद्गुरु शिष्याला करत असतात. आणि याच उपदेशाने काय होत असतं की हा जर उपदेश शिष्यानं जर परिपूर्णतेनं श्रवण केला तर लगेच अंतःकरण शुद्ध होत असतं. मलिनता अंतःकरणाची निवृत्त होत असते, अंतःकरण शुद्ध होतं, मन शुद्ध होतं आणि स्थिर देखील होत असतं. आणि अशा या शुद्ध आणि स्थिर झालेल्या मनामध्येच आपल्याला उपदेश होत असतो. म्हणून तर महाराज एका ठिकाणी म्हणतात की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन. मन प्रसन्न केलं पाहिजे. कारण मन प्रसन्न झालं तरच आपल्याला परमार्थ फलीभूत होत असतो. कारण परमार्थ म्हटलं की मनावर असतो. हे पहा, मन जोपर्यंत मलिन असतं तोपर्यंत परमार्थ फलीभूत होत नाही. म्हणून मन स्वच्छ करावं, शुद्ध करावं आणि ते मन स्थिर करावं. म्हणून तर नेहमी महाराज म्हणायचे की जो काही अंतःकरणातला मल नावाचा दोष आहे तो दोष निवृत्त करावा. कोणी करावा? ज्याची त्यानेच निवृत्त करावा. आणि
विक्षेप नावाचा एक अंतःकरणात दोष असतो. म्हणजे अंतःकरणाची जी काही चंचलता आहे तर ती अंतःकरणाची चंचलता स्थिर झाली पाहिजे. म्हणून मल आणि विक्षेप हे दोन्ही अंतःकरणाचे दोष आहेत. तर हे सद्गुरूच्या उपदेशानं काय होत असतात की दोन्ही दोष निवृत्त होत असतात. आणि हे दोष जर गेले तर मग गुरुचा उपदेश असतो, तर तो गुरुचा उपदेश अंतःकरणात आपल्या प्रतिबिंबित होत असतो. म्हणजे जयाची नि वाक्य उजवडे, झाले चित्त निधडे, ब्रह्माचे निपाडे निशंकू होय. असा सद्गुरूंचा जर उपदेश आपल्या अंतःकरणामध्ये आपण ग्रहण केला तर मात्र मग आपलं अंतःकरण कसं होतं तर निधड होत असतं. कुठल्याच प्रकारचं भय आपल्या अंतःकरणात राहत नाही. कारण की शरीर आपण नाही म्हटलं तर सगळे शरीराचे धर्म शरीराच्या अंगावर जात असतात आणि आपण याच्याहून वेगळे आहोत असा स्पष्ट आपल्याला बोध सद्गुरू करून देत असतात. मग आपण कोण आहोत हीच जीवाला झालेली भ्रांती आहे. म्हणून आपण या देहाचे, इंद्रियाचे, प्राणाचे, मनाचे आपण साक्षी आहोत. साक्षी म्हटलं की सर्व काय झाले की या सर्वांचे धर्म ज्याचे त्याच्यावर टाकून दिले आणि साक्षीवर याच्यातला कुठलाच धर्म येत नसतो. म्हणून आपण कसे आहोत याच्याहून सर्वातून आपण वेगळे आहोत. या सर्वांना जाणणारे आहोत. या सर्वांचे साक्षी आपण आहोत. असा जर साक्षी भाव आपण ठेवला तर मग आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी कुठलाच धर्म राहत नाही, कुठलाच या देहाचे लक्षण आपल्या ठिकाणी राहत नाहीत. असा जर आपण सद्गुरूचा बोध श्रवण केला तर मग मीची ओळख होत असते. मग मीची ओळख कशी होते तर मी या सर्वांचा द्रष्टा आहे. सर्वांचा देह, इंद्रिय, प्राण, मन सर्वांचा मी साक्षी आहे. सर्वहून वेगळा आहे. म्हणजे देह मी नाही, इंद्रिय मी नाही, प्राण मी नाही. कारण प्राण येतात आणि जातात हे तर मी त्याला जाणतो. म्हणून प्राण देखील मी नाही. असा जर सद्गुरूचा उपदेश आपण श्रवण केला तर निश्चितच आपलं मन शुद्ध होतं, पवित्र होतं, स्थिर होतं आणि त्या स्थिर मनामध्येच सद्गुरूंचा बोध होत असतो. आणि मग असं जर मन शुद्ध झालं तर मग मन शुद्ध झालं तर मग मनातली भ्रांती निवृत्त होत असते. मग आपल्याला वाटतं की मी देह आहे आणि हे जे दिसायले जग ते जग खरं आहे आणि कुठेतरी देव माझ्याहून भिन्न आहे, वेगळा आहे आणि तो कुठेतरी आहे अशी आपल्याला भ्रांती झालेली असते. म्हणून एक वेळेस जर मी कोण आहे ही जर भ्रांती निवृत्त झाली मग मी या शरीराचा द्रष्टा आहे, याचा साक्षी आहे, मी याच्याहून वेगळा आहे. बाल्यावस्था शरीराच्या ठिकाणी आली, तारुण्य अवस्था शरीराच्या ठिकाणी आली, वार्धक्य अवस्था शरीराच्या ठिकाणी आली. या तिन्ही अवस्था माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाहीत. बरं, जागृती आली, स्वप्न आलं आणि सुसुप्ती आली. या तिन्ही अवस्था माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाहीत. या तीन अवस्था मनाच्या आहेत. म्हणून या मनाच्या अवस्था आहेत तर त्या माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी तिन्ही अवस्था नाहीत. कारण जागृतीत मी आहेच, स्वप्न अवस्थेत देखील मी आहेच. जागृत स्वप्न अवस्था सोडून सुसुप्ती अवस्थेत देखील मी आहेच. म्हणून या अवस्थेचा मी साक्षी आहे. मग अवस्था मी नाही, अवस्था आल्या आणि अवस्था गेल्या तर त्या अवस्था मी न बदलून पाहिल्या म्हणजे मी या अवस्थेचा प्रकाशक आहे. या अवस्थेचं प्रकाशन मीच केलेलं आहे. म्हणून मी अवस्था देखील नाही तर या अवस्थेचा मी साक्षी आहे. असा सद्गुरूचा उपदेश जर आपल्या अंतःकरणात उतरला तर मग मन काय होत असतं की मन या शरीरातून मन निघत असतं, विषयातून मग मन निघत असतं, आपल्या आत्मस्वरूपाकड मन जात असतं. म्हणून महाराज नेहमी म्हणायचे इधर का उखाडना आणि इधर लागाना. जे काही बाहेर मन विषयाकडे गेलेलं आहे तर ते मन विषयातून काढायचं आणि आपल्या आत्मस्वरूपाकडे लावायचं.
आणि एकदा का मन आपल्या आत्मस्वरूपाकडे वळलं तर ते पुन्हा बाहेर फिरून जाऊ शकत नाही. कारण त्याला एकदा जर मनाला त्या आपल्या आत्मस्वरूपाची चटक लागली तर ते मन पुन्हा विषयाकडे जात नाही. कारण विषयाकडे जरी मन जायला प्रवृत्त झालं तरी मनाला स्वतंत्र सत्ता नाही. मन हे आपल्याच सत्तेवर आधारित आहे. आपण जर मनाला अस्तित्व दिलं तरच मन आहे, नसता मनच राहत नाही. पहा, जरी एखाद्या वेळेस जरी मन आपल्याला विषयाकडे घेऊन चाललं तरी आपण त्या मनाच्या पाठीमागे जायचं नाही. कारण की मनाला जर आपण मनाच्या पाठीमागे लागलो तर पहा काय होत असतं, तर मनाला तर काही स्वतंत्र सत्ता नाही हेच आपल्याला माहित नाही. ज्यावेळेस आपल्याला कळेल की मन आपल्याच आश्रयावर आहे तर त्यावेळेस ते आपल्यापासून मन बाहेर जाऊ शकत नाही. आपण जर त्याला असं खेचून पकडलं मनाला, विषयाकडे जायचं नाही, आणि जर तुला लयच विषयाकडे जायचं असेल तर तू तुपलं स्वतंत्र एकटाच जाय, मी काय तुझ्या पाठीमागे येत नाही, असं जर मनाला आपण ठणकावून बोध केला तर ते मन त्या विषयाकडे जात नाही. कारण की त्याला स्वतंत्र सत्ताच नाही, तर ते आपल्या सत्तेवर आहे. म्हणून मन आपल्याला आकडता येतं, विषयाकडे मन जाऊ देता येत नाही. कारण आपल्या सत्तेवर मन आहे. मग असं आपल्याला ते मन आकडता येतं आणि ते मन आपल्याला आपल्या स्वरूपाकडे घालता येतं. आणि आपल्या स्वरूपाकडे मन जर घातलं तर ते पुन्हा मन सुद्धा राहत नाही. शेवटी मनाला जशी महाराज नेहमी म्हणायचे, माशी कुठे देखील बसत असते. बाह्य पदार्थावर पहा ना, बऱ्याच पदार्थावर माशी बसते पण अग्नीवर कधीच माशी बसत नाही. कारण जर का अग्नीवर माशी बसली तर ती माशीच राहत नाही, तर ती अग्निरूपच होत असते. तसं जर काय मन म्हणून कुठपर्यंत राहत असतं, जोपर्यंत मन बाह्य विषयाकडे जात तोपर्यंतच मन राहत असतं. ते का मन जर एकदा आपल्या आत्मस्वरूपाकडे आपण घातलं तर ते मन सुद्धा राहत नसतं. म्हणून सद्गुरूच्या उपदेशानं विषयात गेलेलं मन आपण काढायचं आणि आपल्या आत्मस्वरूपाकडे ते मन लावायचं. असं जर केलं तर मग निश्चितच आपल्याला काय होत असतं की सद्गुरूचा उपदेश आपल्या अंतःकरणात शिक्कामोर्तब होत असतो. मग मी कोण आहे, तर मी देह नाही, इंद्रिय नाही, प्राण नाही, मन नाही, या सर्वांचा साक्षी आहे. म्हणजे मी आत्मा आहे, मी कुटस्थ चैतन्य आहे, असा आपला आत्मभाव तयार झाला पाहिजे. कारण जोपर्यंत आत्मभाव आपला निर्माण होत नाही, मी आत्मा आहे, मी कुटस्थ चैतन्य आहे, तोपर्यंत भ्रांती निवृत्त होत नाही. मग अशी जर का आपल्या देहावरची आसक्ती गेली, कारण मी कोण आहे ही जर भ्रांती निवृत्त झाली तर आपल्याला जग पुढं खरं वाटत नाही. कारण जग खरं नाहीच. कसं खरं नाही, तर हे जग फक्त जागृत अवस्थेपुरतं जग आहे, स्वप्न अवस्थेत हे जग राहत नाही. बरं, जागृत अवस्थेतलं जग स्वप्न अवस्थेत नाही, स्वप्न अवस्थेतलं जग जागृत अवस्थेत नाही, आणि दोन्ही अवस्थेतलं जग सुसुप्ती अवस्थेत राहत नाही. म्हणून जग खरं नाही. आणि आपण जागृत अवस्थेत देखील आहोत. जागृत अवस्था आपल्याला कळाली, स्वप्न अवस्था देखील आपल्यालाच कळाली, कारण आपण स्वप्न अवस्थेत देखील आहोतच. बरं, दोन्ही अवस्था सुसुप्ती अवस्थेत नाहीत, पण माझं अस्तित्व सुसुप्ती अवस्थेत देखील आहेच. पण सुषुप्ती अवस्था जागृत अवस्थेत आणि स्वप्न अवस्थेत नाही. मग माझं अस्तित्व तिन्ही अवस्थेत आहे. म्हणून या तिन्ही अवस्था खऱ्या नाहीत. कारण की एक अवस्था दुसऱ्या अवस्थेत नाही, दुसरी अवस्था तिसऱ्या अवस्थेत नाही, आणि मी तिन्ही अवस्थेत आहोत. म्हणून एक मीच खरा आहे. म्हणून मीच एक खरा आहे, तर या तिन्ही अवस्था खोट्या आहेत, त्या मनाच्या अवस्था आहेत. मग मन सुद्धा मी नाही. आणि जे मन मलाच कळालं ते मन माझ्याच आश्रयावर आहे. मग असं जर आपल्याला कळालं तर मग जग सुद्धा खरं राहत नाही. कारण जे जगात आहे, जे ब्रह्मांडात आहे, तेच या पिंडामध्ये आहे. पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, ब्रह्मांड पसारा आहे आणि देह देखील पसाराच आहे. एक आत्मा जर या शरीरातून वजा केला तर सर्व पसाराच आहे.
जगामध्ये सुद्धा जग जग नाही, फक्त आपल्याला वाटतं की जग खरं आहे, कारण जग फक्त एका अवस्थेत आहे, दुसऱ्या अवस्थेत नाही. जग खरं नाही. बरं, याच्या पुढे जाऊन सांगायचं ठरलं तर जग फक्त आपली जर अंतःकरण वृत्ती इंद्रियाद्वारा बहिर्मुख झाली, बाहेर जर आली, तर त्याच वेळी आपल्याला जगाची प्रतीती येत असते. आणि आपली अंतःकरण वृत्ती इंद्रिया बाहेर जर आलीच नाही, तर जगाची आपल्याला काहीच प्रतीती येत नाही. मग ज्या अर्थी अंतःकरण वृत्ती इंद्रियाद्वारे बाहेर आली, त्याच वेळेस जगाची प्रतीती असते. आणि जर वृत्तीच बाहेर नाही आली, तर जगाची प्रतीती येत नाही. म्हणून जग खरं नाही. मग आता जग खरा ठरत नाही, जग खरं ठरत नाही. मग आता जग जर खरं नाही, तर मग आपल्याहून देव वेगळा पाहिजे का अजून? नाही. मग जे काही जग आहे, तर हे जग म्हटलं तर माया कार्य आहे. कसं माया कार्य आहे? तर महाराज नेहमी म्हणायचे, पहा, चैतन्याचा विवर्त आणि कल्पित मायेचा परिणाम, असं हे जग आहे. मग चैतन्याचा विवर्त आहे आणि कल्पित मायेचा परिणाम. जग दिसायलंय, आपल्याला वाटेल की मग जग दिसतंय, तर मग हे कसं दिसतंय, नेमकं काय आहे? मग आहे ते एक चैतन्यच आहे, कारण चैतन्यच विवर्त आहे. मग चैतन्यच विवर्त आहे, मग चैतन्याशिवाय दुसरं नाही. आणि आपण जो काही ईश्वर आपल्याहून वेगळा मानत आहेत, तर ईश्वर, जीव आणि ब्रह्म ही जी तिन्हीची संगती आहे, तर जीव म्हटलं की पहा, आणि ईश्वर आणि ब्रह्म मुळात एक ब्रह्मच आहे. पण त्या ब्रह्माला काय झालं की माया उपाधीचा संबंध आला, आणि त्या माया उपाधीमध्ये जे काही ब्रह्म चैतन्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे, तर त्या माया प्रतिबिंबित चैतन्याला आपण ईश्वर असं म्हटलेलं आहे. आणि अविद्यामध्ये जे काही कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे, म्हणजे अविद्या उपाधीत कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब पडलं, तर त्या प्रतिबिंबाला आपण जीव अशी संज्ञा दिलेली आहे. आणि माया उपाधीमध्ये जे प्रतिबिंबित चैतन्य आहे, तर त्या प्रतिबिंबाला आपण ईश्वरी संज्ञा दिलेली आहे. आणि वास्तविक जर विचार केला जीवाचा आणि शिवाचा, तर हे फक्त उपाधिकृत दोन्ही मध्ये भेद आहे. तर जसं की पहा, जीवाची उपाधी अविद्या आहे आणि ईश्वराची उपाधी माया आहे. तर अविद्या उपाधीमध्ये जे काही कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब पडलं, त्याला जीव असं म्हटलं गेलं. आणि जीव हा केवळ उपाधीतला भेद आहे, आणि ईश्वर हा उपाधीतलाच भेद आहे. मग जर जीवाची उपाधी अविद्या ही फक्त जागृत अवस्थेपुरतीच आहे, आणि सतत जर या उपाधीत बदल आहे, या उपाधीमध्ये बाल्य अवस्था आहे, तारुण्य अवस्था आहे, वार्धक्य अवस्था आहे, सतत या उपाधीचा बदल होत आहे, म्हणून ही उपाधी खरी नाही. बरं, ही उपाधी फक्त जागृत अवस्थेपुरतीच आहे, ही उपाधी स्वप्न अवस्थेत राहत नाही, म्हणून ही उपाधी खरी नाही. इतका जर आपण या उपाधीबद्दल विचार केला, तर मी म्हणतो आपल्याला पुरे होईल. मग ही जी जीवाला उपाधी अविद्या प्राप्त झालेली आहे, ही उपाधी देखील खरी नाही. आणि जी काय ईश्वराला माया उपाधी प्राप्त झालेली आहे, तर माया उपाधी म्हटलं तर पहा, माया कशी म्हणायला जावा, तर मायाबद्दल बोलता येत नाही. तिला सत म्हणावा तर विचारापुढं टिकत नाही. बरं, असत म्हणावा तर मायाची प्रतीती आल्याशिवाय राहत नाही. मग सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही. मग सत्ताहून विलक्षण अनिर्वचनीय असं त्या मायेचं स्वरूप वर्णन केलंय, म्हणजे तिच्याबद्दल काही बोलताच येत नाही.
सतही म्हणता येत नाही, कारण विचार पुढे टिकत नाही. बरं असत म्हणायला जावा तर तिची प्रतीती आल्याशिवाय राहत नाही, म्हणून सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. मग सत सतन विलक्षण अनिर्वचनीय म्हणजे तिच्याबद्दल काही बोलता येत नाही. मग अशी ईश्वराची माया उपाधी आहे, ती सुद्धा खोटीच आहे, ती देखील कल्पितच आहे. मग ज्या माया उपाधीनं ईश्वरत्व आलेलं आहे, मग ते ईश्वरत्व देखील कल्पितच आहे. मग जीव हा वाच्यार्थ आहे, आणि जीवाचा लक्षार्थ आपण घेतला तर कुटस्थ चैतन्य आहे. इकडे ईश्वर वाच्यार्थ आहे आणि ईश्वराचा लक्षार्थ घेतला तर ब्रह्मचैतन्य आहे. मग उपाधीचा जर बात केला, जीवाची अविद्या उपाधी आणि ईश्वराची माया उपाधी, दोन्ही उपाधीचा जर आपण बाध केला तर मग जीवाचं लक्ष्य स्वरूप आहे कुटस्थ चैतन्य आणि ईश्वराचं लक्ष्य स्वरूप आहे ब्रह्मचैतन्य. मग कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य हे दोन नाहीत, तर हे एकच आहेत. म्हणून केवळ हा ईश्वरातला आणि जीवातला केवळ उपाधिकृत भेद आहे. म्हणून महाराज म्हणतात की उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. मग असं आपलं स्वरूप या उपाधीहून वेगळं आहे. मग आपल्या ठिकाणी जन्मही नाही आणि मृत्यू देखील नाही. मग देव सुद्धा आपल्याहून वेगळा नाही. म्हणून तर महाराज नेहमी म्हणतात जीव अवघे देव, जीव अवघे देव. तुकाराम महाराज म्हणतात जेवढे जेवढे जीव आहेत तर ते सर्व एक देवच आहेत. मग मनुष्य देहातला जीव असो की पशु पक्षातल्या देहातला जीव असो की इतर कोणत्याही प्राण्यातल्या शरीरातला जीव असो, जीव म्हटलं की देवच आहे. म्हणून महाराज नेहमी म्हणतात की यत्र यत्र चैतन्यत्व तत्र तत्र देवत्व. मग जे जे चैतन्य आहे तर ते सर्व देवच आहे, ते सर्व ब्रह्मच आहे. मग आपल्याला फक्त वाटतं की जीव हा वेगळा वाटतो, ईश्वर हा वेगळा वाटतो, पण दोन्ही एक वेगळे नाहीत, तर दोन्ही एकच आहेत. म्हणून महाराज एका ठिकाणी म्हणतात की जीव परमात्मा दोन्ही बैसवुनी ऐक्यासनी, जयाच्या हृदय भुवनी विराजती. जीव आणि ईश्वर किंवा जीव आणि परमात्मा हे जे दोन आपल्याला वाटते, पण हे दोन दोन नसून हे एकच आहेत, असं ज्याच्या अंतःकरणामध्ये असा दृढ निश्चय झालेला आहे, तर मग त्याच्या ठिकाणी उपाधीच राहिलेली नसते, तर ते उपाधी रहित झालेले असतात. म्हणून अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथून चराचर हरीशी भजे, असं जीवाचं खरं स्वरूप आहे. आणि हे स्वरूप आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण सद्गुरूच्या सानिध्यात जायला पाहिजे. मग जोपर्यंत जीव सद्गुरूच्या सानिध्यात जात नाही तोपर्यंत खरी आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख होत नाही, आणि आपल्या स्वरूपाची ओळख होत नाही तोपर्यंत आपली भ्रांती निवृत्त होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मग असं जे काय आपलं मन आहे, तर ते मन जर एकदा धुवून निघालं की ते आपल्या आत्मस्वरूपाकडे घातलं की ते आत्मस्वरूपाकारच मन होत असतं. मग ते आपल्या स्वरूपाहून मन देखील वेगळं राहत नाही. कारण मन हे राम झाले, मन हे राम झाले, कसे प्रवृत्ती ग्रासोनी निवृत्तीशी आले. मन मनच राहत नाही तर ही प्रवृत्तीचा ग्रास करत आणि आपल्या आत्मस्वरूपाशी ते एकरूप होत, म्हणजे ते मन सुद्धा वेगळं राहत नाही. म्हणून मन हे राम झाले, मन हे राम झाले, कैसे प्रवृत्ती ग्रासोनी निवृत्तीशी आले. मग मन जर शिल्लक राहत नाही तर मनच राहिलं नाही तर मग एक मनच आत्माकार झालेला असतं. म्हणून आपल्याला मन राहिलं नाही पाहिजे. जोपर्यंत मन रूपाने राहत असतं तोपर्यंत आपली भ्रांती निवृत्त होतच नाही.
म्हणून मन देखील राहिलं नाही पाहिजे, कारण मनामुळेच बद्धता आलेली प्राप्त झालेली जीवांना. मनाच्या संगतीतच जीव बद्ध झालेला आहे. म्हणून मनाच्या संगतीतच जीव त्या बंधनातून मुक्त होत असतो. म्हणून मनामुळं बंधन प्राप्त झालं तर मनामुळंच पुन्हा मोक्ष प्राप्त होत असतं. मन नाही राहिलं तर लगेच मुक्त होत असतो जीव. कारण कुठल्याच प्रकारचं बंधन राहत नसतं, कर्माचं बंधन राहत नाही, कोणत्या कर्माचं बंधन नाही, आणि विहित कर्म निषिद्ध कर्म हे कुठल्याच प्रकारचं बंधन राहत नाही. नवे नवे महाराज एका ठिकाणी म्हणतात का की ते मला आठवण बी आता त्या अभंग, पूजा ध्यान जप त्याशी नाही, असा हरिपाठामध्ये एक अभंग आलेला आहे. काय हो महाराज ते अभंग? हा, मग मन राहत नाही तर मनाचं चैतन्य स्वरूप होत असत. मग मनच जर चैतन्य झालं, मग मन नाही राहिलं तर मग कुठं बद्दल करायचं? हॅलो, बोला. ते हरिरूप असे. हा, पूजा ध्यान जप त्याशी नाही, हे जे दृष्टी दिशे ते हरिरूप. हरिरूप असे. हा, मग अशी जर दृष्टी झाली, सगळी प्रवृत्ती ग्रासून मन रूपाने जर राहत नाही, मनच जर चैतन्य झालं तर मग जे जे दृष्टीला दिसत असतं तर ते सर्व हरिरूपच दिसत असतं. हरीशिवाय दुसरं काहीच दिसत नसतं. मग अशी अवस्था प्राप्त झाली की मग त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा विधी निषेध काहीच राहत नाही. कुठल्या प्रकारचं तिथं मग नियमही राहत नाही, विधी राहत नसतो, तर ते विधीच्या बाहेर गेलेले असतात. म्हणून महाराज नेहमी म्हणायचे पहा की विधी कोणाला असतो, तर विधी हा फक्त बद्धाला असतो. मुक्ताच्या ठिकाणी विधीच नसतो, तर ते कृतकृत्य झालेले असतात. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आता काय प्राप्त करायचं झालं तर ज्याची प्राप्ती करून घ्यायची होती, ज्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची होती, तर भगवंत हे माझंच स्वरूप आहे, माझ्याहून भगवंत वेगळाच राहत नाही. तर मग आता ज्याची प्राप्ती करायची तर ते मला प्राप्तच आहे. म्हणून प्राप्ताचीच प्राप्ती होत असते, हीच खरी खूण आहे. म्हणून पहा, अथवा ना भूते माझ्या ठाई आणि भूता माझी मी नाही, या खुणा तू कही चुकू नको. मग जे काही आहे तर ते एक परमात्म्याचंच स्वरूप आहे. नवीन नवे एक आपल्या आत्मस्वरूपाचंच एक विस्तार आहे. म्हणून तर महाराज नेहमी म्हणायचे आपलं स्वरूप कसं आहे पहिला आपण ओळखून घ्यायला पाहिजे. कारण आपल्या स्वरूपाची ओळख झाली तर भ्रांतीच राहत नसते, आपल्या स्वरूपाची यथार्थ ओळख होत असते. जशा तसं आपलं स्वरूप आपल्याला स्पष्ट होत असतं. आणि हे स्पष्ट करून घेण्याकरिता आपल्याला सद्गुरूच्या सान्निध्यात जावं लागतं. सद्गुरूंचा उपदेश आपल्याला अंतःकरणात ग्रहण करावा लागतो. आणि अशा सद्गुरूचा उपदेश आपण जर अंतःकरणात ग्रहण केला तरच आपली भ्रांती निवृत्ती होत असते. मग आपलं आत्मस्वरूप कसं आहे, तर आपलं आत्मस्वरूप ते जन्मतही नाही, ते मरतही नाही, मग त्याच्या ठिकाणी जन्मही नाही, मृत्यू देखील नाही. मग जन्म मृत्यू तर आपल्याला वाटतात की आपल्याला अनुभवाला या लागलेत, नाही, ते जन्म मृत्यू कसे आहेत? महाराजने याच अध्यायामध्ये म्हणतात की हे उपजे आणि नाशे, ते मायावशे दिशे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशीची. जन्म आणि मृत्यू केवळ भ्रांतीला वश झाल्यामुळे आपल्याला अनुभवाला येत आहे. वास्तविक ही जर भ्रांती निवृत्त झाली तर मग आपल्या ठिकाणी जन्मही नाही आणि आपल्या ठिकाणी मृत्यू देखील नाही. मग ही अवस्था आपल्याला प्राप्त होते. आणि ही अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला सद्गुरूच्या सानिध्यातच जावं लागेल. कारण जोपर्यंत जीव सद्गुरूच्या सानिध्यात जात नाही तोपर्यंत मात्र जीवाला यथार्थ स्वरूपाची ओळख होत नाही. मग आपण कोण आहोत, तर मी तो वासुदेव तत्वतः. मी कोण आहे असं जर आपल्याला विचारलं तर मग आपण म्हणावं की मी तो वासुदेव तत्वतः, मी परमात्मा स्वरूप आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. हे वृत्तीमध्ये झालेलं ज्ञान आहे. आणि या ज्ञानाच्या पलीकडे जे चारी वाणीच्या पलीकडे आहे आपलं स्वरूप, तिथं वाणी जात नाही, शब्द जात नाही, मन जात नाही,
असं अव्यवहार्य जी स्थिती आहे तर ते आपलं स्वरूप आहे. वृत्ती ज्ञान झालं तर हे वृत्ती ज्ञान म्हणजे महाकारण देह आहे, अहम ब्रह्मास्मी स्वस्वरूपाचं विशेष ज्ञान. पण याच्या पलीकडे जे काही अव्यवहार्य ज्ञान आहे, जे स्वरूपभूत ज्ञान आहे, तर ते माझं स्वरूप आहे, ते अव्यक्त आहे, ते निराकार आहे. मग तेच जे स्वरूप आहे तर ते अनादि आहे, अनादि आहे, अनंत आहे, त्याचा कशानेच अंत होत नाही. संवेद्य आहे, स्वतःच ची सिद्ध करणारी, स्वतःच स्वतःला सिद्ध करणार आहे, स्वतःची सिद्धी स्वतःच करत आहे, म्हणून स्वयं सिद्ध आहे. ते दुसऱ्याच्या सिद्धीवर अवलंबून नाही. स्वयंप्रकाश आहे, स्वतः स्वयंप्रकाश आहे, प्रकाशमान आहे. इतरांच्या प्रकाशाची त्याला अजिबात आवश्यकता नाही. असं स्वयंप्रकाश, सुसंवेद्य, अनादि अनंत असणार आपलं आत्मस्वरूप आहे. मग त्याच्याबद्दल बोलता देखील येत नाही, तिथे शब्द जात नाही, मन जात नाही, वाणी जात नाही, अशी अव्यवहार्य स्थिती आहे. आणि ते सर्व जीवाचं लक्ष्य स्वरूप आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरून या. जैसे समुद्री लवण न पडे, तव वेगळे अल्प आवडे, मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा. जसं की पहा, समुद्रात मीठ पडलेलं नसतं तोपर्यंत तर ते मीठ रूपाने वेगळं आपल्याला वाटत असतं. आणि तेच जर मीठ समुद्रात पडलं तर ते मीठ राहत नाही, तर ते समुद्रच होत असतं. तसं आपलं मन जर एकदा आपल्या आत्मस्वरूपाकडे आपण घातलं तर मनच राहत नाही, तर मनच ब्रह्म होत असतं, मनच राम होत असतं, ते देवाहून वेगळं राहतच नाही. म्हणून एका ठिकाणी महाराज म्हणतात की जे सर्वत्र सर्वही देही, जयाकरिताही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. असं जे काही एक चैतन्य आहे, जे सर्व त्या चैतन्याचाच विश्वरूपाने विस्तार आहे, तर ते तुमचं आमचं सर्व जीवाचं लक्ष स्वरूप आहे, असं ज्ञानेश्वर महाराज या ओवीमधून आपल्याला स्पष्ट उपदेश करतात. तर मग आता इथेच झालेली सेवा आपण संपू. जे काय गुरुवर्य बाबा महाराज किर्लेकर यांच्या कृपाशीर्वादामुळे जो काही प्रसाद प्राप्त झालेला आहे, तर तोच प्रसाद मी आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, तुम्हा सर्व संतांच्या चरणी अर्पण करून इथेच मी सेवेला पूर्ण विराम देत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पसायदान घ्या महाराज, पसायदान लगेच घ्या. आता विश्वात्मके देवे, इने वागयत्न तोषावे, तोषो निमज द्यावे, पसायदान हे. जे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे सुहृदांचे तिमिर जाओ, विश्वपदर्प सूर्य पावो, रोजी वांचिल तो ते प्राणी जात, वर्षात सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, कला कल्पतरुंचे आरव, चेतना चिंता मनेचे भाव, बोलती जे अर्णव पियुषांची, चंद्रमेचे अलांचन, मार्तंडचे तापहीन, हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे पंडित आणि ग्रंथोपजीवी विषयेची
हेत म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान कसावो येणेवरे ज्ञान देव या येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला ओम शांती 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 शांती